राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्व श्रोतांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय. काल आपण श्लोक क्रमांक 22 6वा अध्याय आणि त्यावरील 369 नंबरच्या ओळीचा निरूपणाचा विचार आपला कालचा झालेला आहे. यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापी विचालते. या श्लोकाचा उपयोग आपल्याला धीर देण्यासाठी निश्चित होतो बरं का. मोठमोठ्या संकटांना सुद्धा सामोरे जाताना आपला धीर खचू नये याचा विचार यामध्ये सांगितलेला आहे. जर सत्पुरुषांचा विचार असा आहे, मोठ्यात मोठ्या दुःखांना जर सत्पुरुषांना विचलित होत नाहीत तर आपण सुद्धा एवढी मोठी संकट आपल्यावर येत नाहीत की जेवढी सत्पुरुषांच्यावरती आली. छोट्या छोट्या संकटांना आपण सामोरं जाताना आपल्या मनाची चंचलता जी आहे ती चंचलता येता कामा नये याचा विचार या श्लोकामधून मांडलेला आहे. आणि माऊलीने त्यासाठी दृष्टांत दिला आहे मेरू पर्वतासारखा, की मेरू पर्वतापेक्षा सुद्धा मोठ्यात मोठं असणारं दुःख किंवा दुःखाचा डोंगर सुद्धा त्या दुःखाच्या डोंगरानं त्याचा देह का होत नाही, दडपला जात नाही. देह दुःखाचिनी डोंगरे दाटी जोपा पडीबरे चित्त न दटे. तरी पण त्या भाराने चित्र त्याचे दडपलं जात नाही. त्यामुळं ते देहबुद्धीवर नसतात. त्यामुळे त्याला देहाबद्दल आलेली संकट जे आहेत ती देहबुद्धीची संकट तुम्हा आम्हाला भयभीत करतात, त्यांना भयभीत करत नाही, कारण त्यांचं देह तादात्म्य सुटलेलं असतं. त्यामुळं महापुरुषांना इंद्रियांची सुख किंवा इंद्रियांची दुःख ही त्यांच्यासाठी सुख किंवा दुःखच नसतात. कारण त्या एवढ्या द्वंद्वाच्या समत्व पातळीवरती आलेल्या असतात की त्यांना सुख दुःखाची तमा नसते. आपल्याला सुखाची इच्छा असते, दुःख तेवढं नको असतं. आणि त्यांचं तसं नाही, ते सुख दुःख समान मानतात. आणि त्याचं कारणही आहे की सुख दुःख येतात, पण सुख दुःख सुखी किंवा दुःखी व्हायला आपल्याला सांगत नाहीत. हा त्यातला मुख्य मुद्दा आहे. सुख असं म्हणत नाही, मी आता आलोय तुझ्याकडं, तो आनंदानं नाच, तशी प्रतिक्रिया दे. किंवा दुःख म्हणत नाही, तुझ्यावर आता संकट कोसळलंय, आता डोकं धरून बस आणि रडत बस, असं दुःख म्हणत नाही. जर ती म्हणत नाहीत तर ती सुख आणि दुःख समत्व पातळीवर पेलण्याचं फक्त धाडस कोण करतं, हे सत्पुरुष असतात, योगी पुरुष असतात. आणि म्हणून त्यांना देहावरती ते नसतातच. देहाला क्षणभंगुरत्व दिलेलं असतं, देहाचं नाशिवंत पण त्याला कळलेलं असतं. आणि त्यामुळं देहावर येणाऱ्या कोसळणाऱ्या मोठ्यात मोठ्या दुःखानं सुद्धा त्यांचं चित्त दाटलं जात नाही. म्हणजे काय, दडपलं जात नाही असं माऊली बोलतात. 370 नंबरची उव्या आणि 371 दोन्ही उव्या त्या संदर्भातल्या आहेत. का शस्त्रेवरी तोडलिया देह अग्नी माझी पडलिया चित्त महासुखी पडोलिया चेओची नये. असं महासुखामध्ये म्हणजे आत्मसुख. मागच्या वेळा महासुख शब्द येऊन गेलेला आहे आपल्याकडं. महासुख म्हणजे ती जर निधान सापडलं असेल ना, विठ्ठल हे निधान सापडले, नामदेव महाराज म्हणतात, आम्हाला जे सापडलेलं आहे ते हा ठेवा फार मोठा आहे. आणि त्या ठेव्यापुढं एक छोटी छोटी प्रापंचिक आणि विषयातून निर्माण होणारी दुःख जे आहे, या दुःखाचा जरासुद्धा परिणाम होत नाही. शस्त्रेवरी तोडलिया, त्यांचा देह जर शस्त्राने तोडला, अग्नी माझी पडलिया, देह अग्नी माझी पडलिया,
अग्नीत जरी पडला तरी त्यांचे चित्त महासुखात झोपी गेल्यानंतर पुन्हा जाग होत नाही. याचा अर्थ त्यांना त्याच्या संवेदना नसतात. याचा अर्थ कोण कुणाचा देह आगीत टाकत नाही. एवढे प्रसंग येत नाहीत आपल्यावरती, किंवा आपला देह कोणी शस्त्राने तोडाय सुद्धा येत नाही. पण वर्णन करताना माऊलींनी शेवटची अतिशयोक्ती अलंकार वापरून सांगितलेला आहे की जी वृत्ती एकदा महासुखामध्ये बुडून गेलेली असते, म्हणजे महासुखाच्या त्या झोपेमध्ये काय असते, आनंद भोगत असते, त्या सुखातून त्याला उठूसं वाटत नाही. महासुखी पहुडलिया म्हणजे महासुखात बुडल्यानंतर ती पुन्हा चेवूची नाही. चेवू शब्दाचा अर्थ आहे जाग होणे. आता बऱ्यापैकी आपल्याला शब्दांचे अर्थ ज्ञानेश्वरीतले कळले असतील. पुन्हा 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 तेच शब्द येतात. चेवोची नये. वृत्ती एकदा अंतर्मुख होऊन ब्रह्मसुखनिष्ठ झाल्यानंतर कोणत्याही कारणानं ती परत बहिर्मुख होत नाही. अंतर्मुख झालेली वृत्ती बाहेर येत नाही. साधे साधे आपण तिकडं शस्त्र तोडायला नको, शस्त्रांना आपला देह किंवा अग्नीमध्ये साधा डास चावला तरी आपण वळवळतो लगेच. नामाला बसलेलो असतो 5 मिनिटं, डास जरी चावला किंवा कुठून तरी आवाज जरी आला तर त्या आवाजानं आपण लगेच बाहेर येतो त्या आपल्या स्थितीतून. पण ही स्थिती सांगितली ना महासुखाची. वृत्ती एकदा अंतर्मुख होऊन ती ब्रह्मनिष्ठ झाल्यावर ती बहिर्मुख होत नाही. म्हणून अंतर्मुख होणे यात म्हटलेलं आहे. म्हणून सत्पुरुषाने या संकटाचा उपयोग सुद्धा आपल्या पारमार्थिक साधनेसाठी केलेला आहे. आपण काय करतो, आपली साधना चालू असते, नाम ध्यान काहीतरी प्रशास्त्र वाचन चालू असतं, पण आपल्यावर संकट आलं की त्या क्षणात आपण ते सोडून देतो सगळं. असली श्रद्धा आपली कमकुवत असलेली श्रद्धा आहे. यांचं कसं होतं, सत्पुरुष आहेत उलट त्या संकटाचा, त्या दुःखाचा वापर ते आपल्या पारमार्थिक साधनेसाठी करायला लागतात. ते म्हणतात बरं झालं दुःख नसेल तर देव कसं आठवेल सांगा. सुखमे सुमिरन सब करे, सुखमे सुमिरन सब करे, सुखमे करे ना कोई म्हणतात. असं याचा अर्थ असा होतो की प्रत्येक वेळी दुःखामध्ये माणसाला देव आठवतो, परंतु तो कोणत्या दृष्टीने आठवायला पाहिजे, तर देवा तू हे मला दुःख दिलंस, हे बरं केलंस या अर्थानं आठवला पाहिजे. आणि जेव्हा सत्पुरुष या संकटांचा उपयोग पारमार्थिक साधनेसाठी करतात, जर देवा तू संकट दिलं नसतंस तर मला तू कसं आठवला असतास, असं कोणतीच उद्गार आहेत. तुकोबा काय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले बाईल भेटली कर्कशा. किती प्रतिकूल असणाऱ्या गोष्टींना बरं झालं म्हणतात बघा. आणि आपण बऱ्याचशा अनुकूल गोष्टी असतात, पण त्या अनुकूल गोष्टी सुद्धा आम्हाला बऱ्या वाटत नाही. ह्या आपल्यात आणि सत्पुरुषामध्ये हा फरक आहे. आमचं खूप काही अनुकूल आहे बरं काय, आणि खूप अनुकूल असून सुद्धा त्याला आपण प्रतिकूल समजतो. पण सत्पुरुषाच्या बाबतीमध्ये आहे तरी संकट जी आली त्या संकटाचा वापर कशासाठी केला, तर आव्हान म्हणून समजलं, त्यांना जी चॅलेंजेस आहेत म्हणून समजलं, आणि त्याचाच वापर करून भला हुआ मेरी मटकी फुटी रे, मै तो पाणी भरत से छुटी रे. कबीर महाराज आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतरची त्यांची हे उद्गार आहे. आपल्याला जमेल का हो, अशी कल्पना करून बघितलेली बरी, नुसती कल्पना करायची. असं कबीर महाराजांच्या आयुष्यामध्ये, तुकोबांच्या आयुष्यामध्ये घडलेले प्रसंग, माऊलींच्या आयुष्यामध्ये घडलेला आता एक प्रसंग जर माझ्या वाट्याला आला तर मी कसा वागेन, देवाचं आठवण करेल का देवाला शिव्या देईन, हा मुद्दा त्यातला फार महत्त्वाचा आहे. आणि इथं म्हणतात जरी देहानं शस्त्रानं तोडला देहाला, थोडंसं वरचं सांगितलेलं आहे, किंवा आगीमध्ये देह पडला तरी सुद्धा त्यांच्या महासुखाला धक्का लागत नाही. आत्म्याच्या महासुखाचा अनुभव त्यांना दुःखाची जाणीवच होऊ देत नाही. इतकं त्यांचं ते हे असतं, चित्त जे आहे ते बळकट करून घेतलेलं असतं. ते कोणत्याही संकटाला सामना करायला तयार असतं. असं दगडासारखं चित्त झालेलं असतं. आणि दगडासारखं म्हणजे क्रूर किंवा निर्दयी या अर्थानं दगडासारखं नाही, तर येणारी संकट विकार यांना परतवून लावण्याचं सामर्थ्य त्या चित्तामध्ये असतं. म्हणून त्यानं एकदम तुझे खरं योग्य सुख आहे, खरं सुख ज्याला आपण म्हणतो, त्या खऱ्या सुखाचा पत्ता लागलेला असतो. मग देह सुख किंवा मनाचं देह दुःख किंवा मनाचं दुःख हे ती मानतच नाही.
देह दुःख ते सुख मानावे असं समर्थ बोलतात. आता हे देह दुःख शब्दाचा अर्थ होतो की कुठल्याही प्रकारचं देहाचं दुःख झालं, काही मानसिक व्यथा झाल्या, तर त्या मानसिक व्यथा त्यांना व्यथा वाटतच नाहीत. त्याचा अर्थ आहे ते आपल्या चिंतनामध्ये, आपल्या त्या आत्म्याच्या अनुसंधानामध्ये गर्क असतात. आणि म्हणून त्याला तसं वाटतंय, हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम. जर हृदयामधल्या रामा हा सर्व सुखाचा आराम देत असेल तर ते हृदयातून ती बाहेरच पडत नाहीत. हृदयातलं सुख, अंतरीचं सुख अंतरीच भोगतात. म्हणून अंतर्निष्ठ तितके तरले असा शब्दप्रयोग वापरतात संत. त्याचा अर्थ तो होतो की हृदयामध्ये राम आहे, सर्व सुखाचा आराम आहे. मग भ्रांती कशाबद्दल, का विषयावरती माझं मन जातं, तर ही माझा भ्रांत जो असलेला जो माझा स्वभाव आहे तो. पण सत्पुरुषांचं मात्र तसं होत नाही. त्यांनी हृदयातलं सुख शोधलेलं असतं. सुखाचा योग्य महासुखाचा पत्ता त्यांना लागलेला असतो. आणि म्हणून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा शस्त्रानं जरी तोडला देह, आगीमध्ये जरी पडला, तरी महासुखातनं ते बाहेर पडत नाहीत. किती फार उच्च दर्जाचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे बघा. संतांचं वर्णन आहे, सुखाचे हे सुख श्रीहरी मुख. कुठल्या सुखाचं, तर विषय सुखांच्या पेक्षा सुख, ज्यातून विषय सुख उपलब्ध तयार निर्माण होतात, त्या सुखाचं मुख्य केंद्रबिंदू म्हणजे सुखाचे सुख ते कोणतं, श्रीहरिमुख. श्रीहरी शब्दाचा अर्थ आहे स्वरूपाचं अनुसंधान. स्वरूपाशी एकरूप होणं हे श्रीहरिमुख आहे. श्रीहरिमुख हा शब्द साकार अर्थानं वापरलेला आहे. आपण आत्मा शब्द वापरतो आत्मसुखाचा, हे निराकार सुख आहे. आणि श्रीहरीचं सुख हे साकार आहे. संतांनी त्याच आत्मसुखाला साकार पण दिलं, त्याला आकारात आणला, त्याला नाम दिलं आत्म्याला. आणि आत्म्याला नाम श्रीहरी दिलं, श्रीराम दिलं, श्रीकृष्ण दिलं, अशा अर्थानं नावं दिलीत. त्याच आत्म्याला नावं दिलीत. आणि म्हणून म्हणतात ते सुखाचे हे सुख श्रीहरिमुख. किंवा माऊलींचा अभंग आहे, रूप पाहता लोचनी सुखा सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर. आत्मा हाच सर्व सुखाचं काय आहे, केंद्रस्थान आहे. जिथून सगळ्या सुखांचा उगम बाहेर पडतो, जिथून सर्व सुख निर्माण होतात, ते सुखाचा केंद्रबिंदू म्हणजे आत्मा आहे. सुखाचे सुख नाही, सुख सर्व सुखाचे आगर. आगर या शब्दाचा अर्थ आहे जिथून उगम आहे, आणि त्या उगमातूनच सगळी सुख प्राप्त होतात. मला विषय सुखाचा जो अनुभव येतो तो सुद्धा या आत्मसुखाकडूनच येतो. आत्म्याकडून हे सगळं उसनवारी घेतलेले आहेत. विषय काय करत असतात, आत्म्याकडून ते सगळं सुख घेत असतात. आणि दाखवताना म्हणतात माझ्याकडून मिळालं असं. म्हणून इथं म्हणलेलं आहे, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीनं. संतांची वचनं बघितली की त्यांचं सुख कशामध्ये होतं, ह्याला महासुख शब्द म्हटलेला आहे. हे चित्त महासुखामध्ये गेल्यानंतर म्हणून तुकोबा म्हणतात हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, काय, पाहिन श्रीमुख आवडीनं. मी विठ्ठलाच्या मुखानं सुखी होतो. आम्ही कसं होतो, मुलांना पाहिलं, नातवंडांना पाहिलं की सुखी होतो. ते तेवढ्यापुरतंच असतं. म्हणून आमचं जातं आणि तुकोबांचं राहतं, कारण त्यांनी देवाचं मुखात सुख पाहिलं. सुखात शब्द वापरा, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीनं. श्रीमुख म्हणजे काय, त्यांना आत्मदर्शन झालेलं आणि आत्म्याला पाहिल्यानंतर ते महासुखामध्ये जातात. हेच माझं सर्व सुख आहे. सर्व सुख हा शब्द फार अगदी वेगळ्या विचारानं म्हणा, त्याला सुख म्हणत नाहीत बरं का. या आत्यंतिक सुख ज्याला आपण चर्चा करायला लागलोय, त्या सुखाला सर्व सुख म्हणतात, त्याला आनंद म्हणतात. म्हणून किती वेळा त्यांच्यावर किती संकट आली तरी संतांची अंतर्मुखता कधी मोडलेली नाही, आपल्याला बघण्यात येतं. ते असं नको त्या गोष्टीमध्ये लक्ष घालत नाही. यानं माझा अपमान केला, त्याला बघून घेतो, त्याचा सूड घेतो, असे म्हणणारे मोठे मोठे शास्त्र अभ्यासक सुद्धा आहेत आणि तसे सूड पण घेतात. हे विचार संतांच्याकडे नसतात बरं काय. म्हणून इथं म्हटलेलं आहे की विचार केला तर लक्षात येतं, नाथांच्या अंगावर शेकडो वेळा थुंकणारा एक मनुष्य
काय त्यावेळी आपली परिस्थिती काय झाली असती? साधारण कुणाला तरी धक्का आपल्याला जरी लागला गर्दीमध्ये तर आपल्याला किती चीड येते. पण मुद्दामून आपल्या अंगावर थुंकणारा माणूस बघून सुद्धा नाथांचं महासुखातून ते बाहेर आले नाहीत. महासुख पहोडलिया चेवोची नये, त्या आनंदामध्ये त्यांना थोडा सुद्धा धक्का बसला नाही. त्यामुळे नाथांचं उदाहरण किती श्रेष्ठ दर्जाचं आपल्या लक्षात येईल. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा दुष्काळांच्या झळा जरी सहन कराव्या लागल्या, 2 बायका गेल्या, मुलं वारली दुष्काळामध्ये तुकोबांची, आणि दुष्काळाबरोबरच आणि काय झालं की दुष्काळामुळं घराचं दिवाळं निघालं. तरी सुद्धा तुकोबांना त्यामध्ये सुखच दिसलं. ते म्हणतात बरं झालं दुष्काळ आला, बरं झालं बायका पोरं गेली, नाहीतर मी त्यांच्यामध्ये गुंतलो असतो आणि मग मला भगवंताचं अनुसंधान टिकवता आलं नसतं. आणि म्हणून ते धाडसानं एवढं बोलू शकतात. नामदेव महाराज म्हणतात जे शस्त्र इथं वर्णन केले ना, शस्त्र तोडली या देहाला किंवा आगी माझी पडली या, ते म्हणतात काळ देहाशी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. तो काय करेल? नेऊन काय नेणार आहे? माझं शरीर घेऊन जाईल. माझ्या महासुखाला धक्का लावू शकत नाही तो, कारण महासुख हे आत्म्याचं सुख आहे आणि आत्म्याला नैनम चिंदती शस्त्राने. इथं वर्णन केलंय शस्त्र कुणाला तोडतो? देहाला तोडतो, पण आत्म्याला नैनम छिंदती शस्त्राने. शस्त्र आत्म्याला तोडत नाही, आत्म्याला भिजवत नाही किंवा आत्म्याला आगीमध्ये टाकून सुद्धा तो आत्मा जळत नाही. शस्त्रानं तोडता येत नाही. नैनम दहती पावका, अग्नीनं त्याला जाळता येत नाही. अशी स्थिती असेल तर महासुख यांचं जाईल कशानं सांगा बघू. त्यामुळं काळ देहाशी आला खाऊ, जरी काळ आणि यमदेवता दारात येऊन बसली तरी आम्ही काय करू? आनंदे नाचू गाऊ. त्या यमदेवतेचं आम्ही स्वागतच करू. ये, कारण तू मला नेऊ शकत नाहीस, तू माझ्या देहाला नेऊ शकतोस. शस्त्राचा खरा विचार केला तर प्रल्हादाचं चरित्र भागवतामध्ये वर्णन केलेलं आपल्याला बघायला मिळेल. त्याचे वडील हिरण्यकशिपूनं केवढा त्रास त्याला दिला, विष्णू नाम घेतो म्हणून, नारायण नारायण म्हणतो म्हणून. खरंच त्याच्यावर शस्त्राचे प्रहार केले, खरंच त्याचा देह अग्निमध्ये टाकला. ही ओवी प्रल्हादांना लागू पडते चांगली बघा. का शस्त्रेवरी तोडलिया, देह अग्नी माझी पडलिया. उकळत्या तेला सुद्धा प्रल्हादाला टाकलं, पण मुखातलं नाम त्याच्या सुटलं नाही. का? चित्त महासुखी पहुडुलियाचे ओची नये, कारण त्यांचं चित्त ओम नमो भगवते वासुदेवाय या महासुखामध्ये डुंबून गेलेलं होतं. नामाचं सुख ते घेत होते प्रल्हाद महाराज, आणि म्हणून प्रल्हादांना थोडा सुद्धा शस्त्राचा धाक वाटला नाही, आगीची भीती वाटली नाही. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये संत डळमळलेले नाहीत. अलीकडल्या काळातील उदाहरण आपल्याला घेता येईल बघा. औरंगजेब महाराजांनी छत्रपती संभाजीराजांना कैद केलं आणि कैद करून सांगितलं की तुला आम्ही शिक्षा देत नाही, पण तू जर मुसलमान धर्म स्वीकारलास तर तुला मी शिक्षा माफ करतो, तुला सोडून देतो. परंतु संभाजीराजांनी अजिबात कबूल केलं नाही, विचलित झाले नाही. गुरुनापी न विचारते आपला श्लोकच आहे. यस्मिन स्थितीन दुःखेन गुरुनापी विचारते. एवढ्या मोठ्या दुःखानं सुद्धा विचलित नाही झाले नाहीत. शस्त्रा इथं खरं वर्णन केले, शस्त्रानं तोडला देह. खरंच त्यांच्या सगळ्या देहाची साल कातडी काढली, डोळ्यात तापलेल्या सळ्या कुंबल्या आणि डोळे बाहेर काढले, तरीही विचलित न होता हिंदू धर्माचा त्याग नाही केला किंवा मुसलमान धर्म स्वीकारायला तयार झाले नाहीत. केवढा मोठा धैर्य त्यांच्याकडे असेल बघा. हे महासुखामध्ये जे पोहोडलेले असतात ना, त्यांची ही उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून आत्यंतिक सुखापेक्षा त्यांना ही प्रपंचातली जी सुखं आहेत किंवा दुःख आहेत ही नगण्य वाटायला लागतात. प्रपंचातली दुःख सुद्धा, कसलं दुःख? त्याला दुःख ते म्हणतच नाही, आम्ही लेबल लावतोय सुख आणि दुःख म्हणून. कदाचित समाधी सुखाला सुद्धा युत्था नाही, हे महासुखाला मात्र युत्था नाही. महासुख म्हणजे ही बाधित
समाधी आहे. बाधित समाधी, बाध अनुवृत्तीनं झालेली समाधी आहे. म्हणजे सगळ्या प्रपंचाला मिथ्यात्व एकदा दिल्यानंतर, त्याचा बाध केल्यानंतर त्यापासून कुठल्याही सुखदुःखाचा अनुभव येत नाही. बाध करून पाहतात, बाध करूनच ऐकतात, बाध करून स्पर्श करतात, बाध करून एखाद्या वस्तूची खाद्यपदार्थाची चव घेतात. त्यामुळं त्यांची भोगवृत्ती जागी नसते. भोगाच्या वेळी सुद्धा ते झोपलेले असतात. खात असतात ना, त्यावेळी महासुखामध्ये ते झोपलेले असतात. पोटासाठी खातील, शरीर टिकवण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी खातील, परंतु त्यांचा महासुखातून मात्र बाहेर येत नाही. त्यांचं चित्त महासुखामध्ये, आनंदामध्ये असतं. त्यामुळे कदाचित समाधीमध्ये असणाऱ्यांना सुद्धा युद्धान होतं समाधीचं. अशा बरेचसे लोक आहेत की समाधी लावतात, पण समाधीतून बाहेर पडल्यानंतर आणि प्रपंचाच्या सगळ्या सुखदुःखांना सुखदुःख म्हणायला चालू करतात. त्यांना महासुखाचा अनुभव समाधी काळात फक्त येतो, झोपेत कुणाकुणाला येत असेल, पण ज्यावेळी त्यातून बाहेर पडतात त्यावेळी याचा विचार या ठिकाणी केला आहे. यांचं मात्र महासुख जे आत्मसुख जे आहे, ते आत्मसुख त्या महासुखातून त्यांना बाहेर पडावंसं वाटत नाही. इतकं मोठेपणा चित्त महासुखी पडल्या चेवोची नये, बाहेर येत नाही. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी त्यांना थोडासा परिणाम होईल, पण असे वाद जात नाहीत ते, कारण महासुखामध्ये असतात ना. स्वामी माधवनाथ म्हणजे पावसच्या संप्रदायामधले माधवनाथ प्रसिद्ध, तर त्यांना त्यांच्याही आयुष्यामध्ये त्यांच्या जवळच्या प्रिय व्यक्तींचा मृत्यू बघायला मिळाला. तुकोबांसारखी त्यांची पण अवस्था. पण ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारला, तुम्हाला काहीच वाटत नाही काय हो, या दुःखाचे तडाखे एवढे सहन करताय, तुम्हाला कसं काहीच तुमच्यावर कसा परिणाम होत नाही? की बघितलं त्यांच्याकडे आणि म्हणले, हसत म्हणले, का परिणाम होत नाही असं का म्हणता तुम्ही? होतोय ना, पण एवढा होत नाही जेवढे तुम्ही लोक वाहत जाता. की काय बोलतात बघा, की जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरचा हा प्रश्न आहे. एखाद्याकडे समजा 5 रुपये आहेत आणि ते कुठेतरी पडलं, 5 रुपये ते कुठेतरी पडलं, आणि त्याला जे दुःख होतं ते सर्वसामान्य सांसारिक माणसाला होणारं दुःख आपण म्हणूया. कसं होतं, त्याला केवढं दुःख होतं? खूप. माझ्याकडे 5 रुपयेच होतं, ते 5 रुपये पडलं. पण 5 लाख रुपये आहेत आणि त्यातलं 5 रुपये जर पडलं किंवा एखाद्याने ते गमवलं, जे दुःख होतं, 5 लाखातलं 5 रुपये गेल्यानंतर जे दुःख होतं, तेवढं दुःख संत पुरुषांना एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे होत असतं. किती सुंदर दृष्टांत दिलाय बघा. माझ्याकडे 5 रुपये आहेत आणि 5 रुपयेच पडले, तर मला केवढं दुःख होते. मी 5 रुपये मिळवण्यासाठी कष्ट केले होते, आता मी जगू कसा म्हणून तो हवालदिल होईल. का 5 रुपये होते आणि 5च्या 5 गेले. पण ज्यांच्याकडे 5 लाख रुपये आहेत त्यांच्यातलं 5 रुपये जर पडले तर त्याला काय वाटेल, 5 लाख रुपये जाऊ दे, काय त्याचा ह्याचा अर्थ काय? तसं दुःख संतांना होते. त्यांनाही मृत्यूचं जवळच्या माणसाचं दुःख होत असणार. जवळचे कोणतरी नातलग, रक्ताच्या नात्यातले कोण गेले तर ते दुःख होण्याची शक्यता आहेच, पण यासारख्या दुःखानं त्यांची शांती ढळमळीत होत नाही, कारण महासुखाचा स्पर्श, महासुखाच्या डोहात ते असतात आणि त्यामुळे त्यांच्यावरती परिणाम होत नाही. आपल्या सद्गुरूंच्या बाबतीत, परमपूज्य काकांच्या बाबतीमध्ये पाहिलेलं उदाहरण, आपण पाहिलेलं उदाहरण आहे. त्यांच्या मुलगीचं मृत्यू झाला, अचानकपणे मृत्यू झाला, तरुण मुलगीचा मृत्यू त्यांना झाला, आणि त्यावेळी त्यानंही आम्ही लोकांनी प्रश्न विचारला ना, तुम्हाला काय परिणाम होत नाही का काय तुमच्यावरती? ते म्हटलं, असं कसं म्हणा परिणाम होत नाही? एखाद्या पोटच्या मुलाचा मृत्यू झाला आणि परिणाम होत नाही असं होत नाही, होतो. पण तो कसा? 5 लाखातलं 5 रुपये पडल्यासारखा. म्हणून त्यांचंच उद्गार आहे, काय नाही काहीतरी तरंग उडतो, पण तरंगाची लाट होऊ द्यायची नाही. लाट होऊ द्यायची नाही म्हणजे केवढाही मोठा धक्का आपल्या आयुष्यामध्ये जरी बसला तर असू दे, थोडंसं त्याची झुळूक लागून जाईल, पण त्यामध्ये वाहत जाऊ नये. लाटेमुळं तडाखे खायला लागतात, तरंगामुळं नुसतं थोडंसं हलणं असतं, तेही तात्पुरतं असतं. म्हणून तरंग आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होऊ द्या सुखदुःखाचे, त्याच्या लाटा होता कामा नयेत. हे सत्पुरुषांचं चरित्रातली जी आपण उदाहरणं घ्यायला लागलो ना, ही उदाहरणं त्यासाठी आहेत.
आपणही कोणत्याही प्रसंगातून असा दिवस नसतो की सारखं दुःखच माझ्या आयुष्यामध्ये यायला लागलेले आहेत. दुःख नाही, दुःखानंतर सुख येणारच आहे. बरेच वेळा मोठी माणसं समजतात की दुःख अधिक आल्यामुळं माझ्या आयुष्यातलं आता दुःखाचे प्रसंग जास्तीत जास्त कमी व्हायला लागलेले आहेत, त्यामुळं आता उरलेत ती सगळी सुखच असणार आहेत. त्यामुळे सुखच मिळणार आहे आणि त्या सुखासाठी त्यांना दुःखाची तमाच वाटत नाही. तसं हे महासुखामध्ये डुबणारी जी मोठी माणसं आहेत त्यांना सुद्धा या दुःखाची तमा वाटत नाही. म्हणून माऊली बोलतात की हा देह का शस्त्रेवरी तोडलिया, देह अग्नी माझी पडलिया, चित्त महासुखी पौडलिया चेवोची नाही. कारण त्यांना काय प्राप्त करायचं शिल्लक राहिलेलं नसतं. म्हणून ऐसे आपण पया रिगोनी ठाये, मग देहाची वासू न पाहे, अनिकाचे सुख होऊन जाये म्हणून विसरे. त्यांना का विसर पडतोय बघा, देहाचा विसर पडलेला आहे. खरी गोष्ट तीच आहे. देहाचा विसर पडला की देह दुःखाचा विसर पडतो, अंतःकरणातला विसर पडतो. आणि त्यामुळं दुःखांचाच विसर पडला की मग काय होतं, जर स्वरूपात प्रवेश केल्यानं तो देह कुठं आहे, जगण्याकरता कशाची गरज आहे याचा ते विचार करत नाहीत. देह धारणेची सुद्धा चिंता करत नाही. ते म्हणतात भगवंतानं मला जन्माला घातलेला आहे आणि माझं पालन पोषण करायची जबाबदारी त्याची आहे. काय म्हणतात, वर्णन आहे, योगक्षम चालवण्याची जबाबदारी योगक्षम वाम्यहम. कारण भगवंताचंच वचन आहे, मी त्यांचा भक्तांचा योग आणि क्षम चालवतो. आता योग आणि क्षम चालत असेल तर भक्तानं श्रद्धेनं त्यावरती श्रद्धा ठेवून तसं जगणं गरजेचं आहे ना. म्हणून इथं म्हणतात आपण पया रेगुनी ठाये, जे एकदा चित्त आत्मस्वरूपामध्ये राहिलं की स्थिर झालं तेव्हा ते चित्त देह कुठे आहे, देहाची वासू न पाहे. तो देह कुठं पडलाय, पडू देत, इकडं पडलाय, त्याच्या वाट्याला अमुक अमुक दुःख आलं, मुलांनी लाताडलं, नातलगांनी टाकलं, पद गेली, पैसा संपला, तरी सुद्धा त्यांच्या दुःखाला, त्यांच्या महासुखाला धक्का लागत नाही. त्यामुळे देहाला यावेळी जगण्याकरता काय लागतं त्या देहाची चिंता ते करत नाहीत, चौकशी करत नाहीत. वासून पाहे, चौकशी करत नाहीत. अनेक सुखची होऊन जाये म्हणून विसरे, कारण त्यांचे चित्त हे ब्रह्मसुखच होऊन जातं. म्हणून ते त्यांना देहाचा विसर पडलेला आहे. आता असं तरी करत देहाचा विसर पाडी मज, तुकोबा काय म्हणतात, देह भाव माझा जाऊ दे, म्हणून एकांताचे सुख देई मज देवा, ओस देह भावा पाडून या. मला ते महासुख दे देव विठ्ठला, आणि माझ्या देहाला ओस देह भावा पाडून या. माझा देहभाव जाऊ दे आणि अंतरामध्ये त्या सुखाचा प्रवेश होऊ दे, असं तुकोबा सुद्धा म्हणतात. म्हणून अशी हे सत्पुरुष जे असतात योगी, हे महासुखामध्ये एकदा त्यांचं चित्त स्थिर झालं की त्यांना देह धारणेची चिंता वाटत नाही. विती एवढे पोट काय त्याचा बोभाट, तुकाराम महाराज म्हणतात. केवढं पोट आहे, त्याला भागवायला किती लागणार आहे, किती देहाची चिंता करायची, माझं कसं होईल, माझं कसं होईल, ह्यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल. या सगळ्या चिंतेमध्ये आपण आपली सुखरूपता घालवतो. त्यामुळे तो सुखरूप झालेला असतो, त्यामुळं देहाला विसरतो. तटस्थ राहिले सकळ शरीर, इंद्रिय व्यापार विसरली. तुकाराम महाराज कसं बोलतात बघा, तटस्थ झाले सकळ शरीर. तटस्थ म्हणजे झोपेत महासुखात पोहोडलं, वरची उभी आपण बघितली त्याप्रमाणे महासुखात पोहोडलेलं शरीर इंद्रिय व्यापार विसरून टाकतात. इंद्रियाचे व्यापारच विसरतात. म्हणजे काय भूक लागली, काय ताण लागले, काय याचं नाम घेताना विसर पडतो. तर तटस्थ राहिले सकळ शरीर, इंद्रिय व्यापार विसरली. म्हणून जोपर्यंत आपलं देहतादात्म्य सुटत नाही ना, तोपर्यंत आपल्याला ही दुःख भोगावी लागतात. आणि या योगी पुरुषांचं देहातून बाहेर पडतात, देहाशी संबंध ठेवत नाहीत, आणि म्हणून त्यांना दुःखाचं जरा सुद्धा अनुभव येत नाही. म्हणून इथं वर्णन केलेलं आहे बघा, माऊलींची ओवी फार सुंदर आहे 8व्या अध्यायामध्ये. जे नाना गती ते पावविते, ते चित्तवरील आत्मीय. मग कवन 8वी देहाते गेला की आहे. 8व्या अध्यायातली 83 नंबरच्या ओवी आहे बघा, फार सुंदर आहे. जे नाना गती ते पावविते, कोण, ते चित्त. चित्त काय करतं, मन, अंतकरण
वेगवेगळ्या गतीला आपल्याला घेऊन जातं. ते चित्त वरील आत्मया त्यानं जर आत्म्याला जर माळ घातली म्हणजे आत्म्याशी एकरूप झालं, मग कवन आठवी देहा ते गेला की आहे. आता देह गेला की आहे याचा विचार कशाला करत बसेल तो? कारण तो जो झालेला असतो एकरूप, तो आत्म्याशी एकरूप झाल्यामुळं त्याला देहाचा विसर पडलेला असतो. देहाचा आठवण राहत नाही. विषयी विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. तुकाराम महाराजांचा अनुभव सांगतात ते. विषयी विसर पडला निशेष, विषयांचा विसर पडतो म्हणजे इंद्रिय आणि देहाचा विसर पडतो. विषय शब्द पडला की इंद्रिय काय करणार आहे? विषयांचा विसर पडल्यानंतर इंद्रिय काय करतात किंवा देहाचा उपयोग काय होतो? देहाचाही विसर पडतो. आणि अंगी ब्रह्मरस ठसावला, मग राहतं काय? तर त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं राहतं. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषयके हारके ना. जो भोगामध्ये त्याला फिरणं हे नकोच वाटायला लागतं, तेच दुःख वाटायला लागतं. भोग भोगणं हेच दुःख वाटायला लागतं. आणि आम्हाला भोगापासून बाहेर काढलं तर दुःख वाटतं. आमचे भोग कोणतरी काढून घेतले, आमची पदं कोणतरी काढून घेतली, माझा देह जातोय अशी जाणीव व्हायला लागली, मी आता जातोय, माझा मृत्यू होणार असं ज्यावेळी वाटायला लागतं, त्यावेळी आपल्या आत अंतरंगामध्ये कालवा कालव होते. इंद्रियांना त्याचं खरं दुःख होत असतं. पण इथं यांना भोगात सुद्धा दुःख, भोगाचं सुख नव्हे, भोगाचं दुःख वाटते. कशाला मी इतके भोग भोगतो? देहाची गरज केवढी आहे? त्यामुळे देहाची पूर्ण चिंता त्यांना पडलेली असते. देहावर त्यांचं लक्ष नसतं. त्याचं कारण आहे, कारण ह्याला कितीही राखलं तरीही एक दिवशी जाणारच आहे. मग याचा उपयोग कशासाठी करायचा? फक्त आत्मसुखाचा लाभ घेण्यासाठी देहाचा वापर करून घ्यायचा. मग नंतर विसरून जायचा देह. आणि देहाचा विसर पडल्याखेरीज आत्म्याचं सुख अनुभवता येत नाही. हे महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला देहाचा विसर पडला तर नाम गोड वाटायला लागतं. नाम घेताना बघा, जर देह आणि देहासंबंधी असलेला प्रपंच यांची आठवण असते, म्हणूनच आमचं नाम स्थिर होत नाही, चित्त महासुखामध्ये जात नाही. त्यामुळं हा मात्र कसा असतो, तर हा देह आणि देहादी प्रपंचाच्या पुढे गेल्यामुळं त्याला भोगाची आठवण राहत नाही, देहाची आठवण राहत नाही. मान अपमान निंदा स्तुती यांचा त्याला तमान असते. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. 12वा अध्याय आपल्याला सांगून जातो. कणे निंदे ते नेगी आणि स्तुतीनच लागे. वर्णनच माऊलीने केलेला. निंदेचाही विचार निंदेचा करत नाही आणि स्तुतीचाही करत नाही. मला स्तुती आवडते म्हणून निंदा पचत नाही, हा मुद्दा आहे. मला मानाची इच्छा आहे म्हणून अपमानाचे धक्के बसतात. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला तर ह्या द्वंद्व जे आहेत त्या द्वंद्वाच्या पलीकडे महापुरुष केलेले असतात. त्यामुळे त्यांना सुखदुःखाचं काही भान नसतं असते. मग निंदास्तुती तरी सोडाच. देहाच्या सुखदुःखाचं भान नसतं तर निंदास्तुतीबद्दल काय तमा बाळगणार आहेत? तुकाराम महाराजांचा अभंग आहे, जाणून नेनते करी माझे मन. प्रत्यक्षात अभंग बघा, तो बघितला तर चालेल. किती नंबरचा आहे बघायला पाहिजे गाथेमध्ये. जाणूनी नेनते करी माझे मन असा शब्द वापरलेला आहे. जाणूनी नेनतं म्हणतात. याचा अर्थ सगळ्या संसाराला सगळ्याला जाणल्यानंतर त्यातलं नेनतं पण जे आहे म्हणजे परत जागं होणं. नेनतं पण म्हणजे काय? महासुखात एकदा झोपल्यानंतर परत जागं नाही. त्याला एकदा जाणून घेतलं मग नेनतं पण आलं पाहिजे. नेनतं पण आलं म्हणजे त्या सर्व सांसारिक सुखाच्या संवेदना नष्ट झाल्या पाहिजेत. तसं त्याबद्दल म्हणतात, जाणून नेनते करी माझे मन तुझी प्रेम खून देऊन या. जेव्हा आत्म्याबद्दलचं प्रेम निर्माण होतं त्यावेळी प्रपंचाबद्दलची आपुलकी आणि ममत्व सुटून जातं. हा त्यातला मुद्दा आहे. त्यामुळे ते त्यातच म्हणतात, ऐकूनी न ऐके निंदा स्तुतिकानी जैसा का उन्मनी योगी राज. देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नीची या सृष्टी चेईल्या जीवी. स्वप्नातली सृष्टी जी आहे ना ती जागी झाल्यानंतर कशी नष्ट होते, तसं महासुखामध्ये एकदा गेल्यानंतर जाग येते. महासुखातली झोप ही सत्पुरुषांची जाग असते बरं का. त्यांची जी महासुखात जे पहुडलेले आहेत म्हणतात ना, ते खरे जागृत झालेले असतात. महासुखामध्ये झोपलेले खरे जागृत असतात आणि प्रपंच सुखामध्ये झोपलेले जागे असतात, ते झोपलेलेच असतात.
कसे आहेत? प्रपंचाच्या सुखामध्ये जे जागे आहेत ते झोपलेलेच असतात. आणि महासुखाच्या झोपेमध्ये जे झोपलेले असतात ते कसे असतात? काय जरा वर्णन उलट झालं वाटते. प्रपंचाच्या सुखामध्ये जे काय असतात, अगदी रंगून गेलेले असतात ना, ते खऱ्या अर्थानं झोपलेलेच आहे. जागे असतात प्रपंचाच्या ठिकाणी, खरे झोपलेले आहे. आणि हे महासुखामध्ये झोपलेले वाटतात, पण खरे जागेच असतात. जागृती हेच महासुखाचं लक्षण आहे. आणि झोप आणि प्रमाद हेच प्रपंच दुःखाचं लक्षण आहे. जर आपण हीच गोष्ट लक्षात ठेवली तर तुकोबांचा अभंग देखोनी न देखे, पाहतो मी सृष्टीकडं, प्रपंचाकडे पाहतो, देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, पण पाहिल्यासारखा वाटत नाही. का? तर स्वप्नीच्या सृष्टीचे जीवी, स्वप्नातली सृष्टी आहे ही, आणि स्वप्नातल्या सृष्टीतनं जर जाग आली तर स्वप्न कितीही मनमोहक, मनोरंजक आणि सुंदर जरी असलं तर जाग झाल्यावर ते स्वप्न खोटं होतं हे कळायला लागते ना. त्यामुळे स्वप्नीच्या सृष्टी चेईलिया जीवी, ऐकोनी न ऐके निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगी राज. कसा असेल त्याची स्थिती बघा. तुकोबांचा हा अनुभव आहे, आणि त्यामुळे त्यात त्यांनी बोलतात. आणि शेवट कसा त्या अभंगाचा केलाय, प्रत्यक्षात अभंग बघा तो. तुका म्हणे ऐशे झालिया वाचून, करण येतो सीन वाटत असे. असं जोपर्यंत होत नाही ना माझ्या देहाचा विसर पडत नाही ना, तोपर्यंत माझी साधना मला करणं सुद्धा नको वाटायला. करण येतो सीन वाटत असे. काय उपयोग असं वाटायला लागतं. का माझी तशी महासुखात मी जाईना असं त्यांना वाटतं. म्हणून काही केला तर ह्यांना देहाचा विसर पडल्यामुळं प्रपंचाच्या सुखदुःखाशी त्यांचं घेणं देणं नसतं. म्हणून किती मोठं विषय सुख तरी त्यांना मिळालं, काय मिळू दे, फार मोठं पद मिळालं, पंतप्रधान राष्ट्रपती पद मिळाले, मोठी कीर्ती संपादित केली, खूप मोठी धनसंपत्ती मिळाली, अत्यंत आरोग्यवान असं शरीर मिळालं, दीर्घ आयुष्य मिळालं, सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या, सगळे भोग मिळाले, तरी सुद्धा त्यांचं लक्ष त्याच्या नाशवंत अनित्यकडे असतं. अनित्य आहेत ते भोग, सगळे नाशवंत भोग आहेत सगळे. त्याला मिथ्यात्व त्याने दिले नसतं. त्यामुळं ते परिच्छिन्न असतात, मर्यादित असतात. माझं शरीर बरोबर आहे तोपर्यंतच मी भोगू शकतो. आणि म्हणून शरीर बरं आहे तोपर्यंत त्याचा विसर पडला पाहिजे, तरच आपल्याला आत्मसुखाची गोडी लागेल. म्हणून इथं म्हणलेलं आहे की फार श्रेष्ठ दर्जाचं सुख सुद्धा असलं तरी त्यांना ते मर्यादितच वाढतं. कठोपनिषदामध्ये एक श्रुती कशी सांगते बघा. पुरुषान्न परम किंचित पुरुषान्न परम किंचित सा काष्टा सा परागती. म्हणजे भूत मात्राचा अधिष्ठान असलेला परमात्मा हा सर्वश्रेष्ठ आहे, अन्य काहीही नाही. कुठली गोष्ट मला जाणायची नाही. न अन्यम जाणे न जाणे, रामरक्षामध्ये बोलतो ना, तसं की मी अन्य काही नको, अन्य काही नाही. तीच सर्वांची, परमात्मा हीच सर्वांची अंतिम गती आहे. सर्व साधनांचा परिपाक म्हणजे परमात्म्याची प्राप्ती आहे. साधना संपली केव्हा समजायची? परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर. नंतर आम्ही असंच काहीतरी साधनेच्या नावाखाली करत राहतो. त्यामुळं आम्हाला त्या खऱ्या शांतीचा लाभ मिळत नाही. ही फार लक्षात ठेवण्यासारखा श्लोक पण आहे बघा. लक्षात म्हणजे चिंतनासाठी. पुरुषान्न परम किंचित सा काष्टा सा परागती. म्हणजे सगळं आहे ते अधिष्ठान परमात्मा आहे, आणि त्याच्या इतकं अन्य काहीही श्रेष्ठ नाही. अशी अडळ भूमिका ज्याची तयार होते त्याला या विषय सुखाची तमा, देह सुखाच्या बद्दलची अभिलाषा काही शिल्लक राहत नाही. नारद भक्तिसूत्रामध्ये फार सुंदर एक सूत्र सांगितलेलं आहे. यम लब्ध्वा पुमान सिद्धो भवती. ज्यावेळी ह्याची प्राप्ती महासुखाची झाली की काय होतं? त्याला सिद्धो भवती, तो सिद्ध होतो. अमृतो भवती, तृप्तो भवती. म्हणजे सगळ्या प्रकारची शेवटची तृप्ती त्याला प्राप्त होते. यत प्राप्य, हे प्राप्त झाल्यानंतर न किंचित वांछती, न शोचती, न द्वेष्टी, न रमते, न उत्साही भवती.
उत्साहच वाटत नाही कशामध्ये. किंवा आणखीन एखाद्या गोष्टी, नोत्साही भोवती शब्दाचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीमध्ये प्रभावित होत नाहीत, एक्साइटच होत नाही. सुख आलं तरी एक्साइट होत नाही, दुःख आलं तरी त्यांना प्रभावित होत नाही. हे त्यांचं लक्षण आहे. म्हणून नोत्साही भोवती न रमते, ह्या ह्याच्यामध्ये रमत नाही. न शोचती न द्वेष्टी, कशाचा शोक बाळगत नाहीत, कुणाचा द्वेष करत नाहीत. न किंचित वांछती, जरा सुद्धा कशाची इच्छा करत नाही. कारण मनाची सगळे उपशमा झालेली असते, त्यामुळे वकवक संपते. हावरटपणा जो असतो ना त्यांचा निघून गेलेला असतो, कारण महासुखामध्ये असते. त्यामुळे काय प्राप्त करावं, काय बोलावं, काय विचार करावा असं काहीच शिल्लक राहत नाही. यम लब्ध्वांच अपरम लाभम न लाभम मन्यते नाधिकम तथा, ह्याच्यापेक्षा कुठलाही लाभ मला नको आहे, या मुद्द्यावरती येऊन ते स्थिर होतात. कारण महासुखामध्ये त्यांचं चित्त प्रविष्ट झालेलं असतं. ऐशे आपण पा रिगोनी ठाये, मग देहाची वासू न पाहे. देहाचा विचार सुद्धा करत नाही कुठं पडलाय त्याचा, किंवा त्याला काय लागतंय. अनिकच सुख होऊन जाये म्हणून विषय, तो सुखच स्वतः बनतो. तो सुखाकडे जात नाही, तर स्वतः सुख बनतो. मग त्याला कुठं जावं लागेल का सांगा बघू? नाही. त्यामुळे ज्यावेळी सुखात त्या येतो त्यावेळी देहाचा विसर आपोआप पडायला लागतो. बाहेरची सगळी टरफलं निघून जातात आणि आतलं जो आत्मसुख आहे त्याचा तो अनुभव घेत राहतो. विचार फार सुंदर सांगितलेला आहे. वेळ संपली, आपण थांबायचं आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.